आगामी काळात अंमली पदार्थांचा वापर तसेच सायबरचे वाढते गुन्हे हे समाजापुढे मोठे आव्हान आहे. जादा परतावा, फसव्या योजना, अनोळखी लिंक्स यापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे तसेच पालकांनी सुद्धा सतर्क करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे सांगलीतील बिरनाळे पब्लिक स्कूल येथे सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला आणि वाहतूक सुरक्षा याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे यांनी तरुणांमधील अंमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनास नाही म्हणण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि व्यायाम आणि ध्यानधारणा यासारख्या आरोग्यदायी सवयींद्वारे तणावाचा सामना करण्याच्या उपाययोजनांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनोळखी लिंक्स, APK फाईल्सवर क्लिक न करण्याबाबत आवाहन केले. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी म्हटले की सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचा वापर हे समाजासमोर असणारे मोठे आव्हान आहे. डिजिटल अरेस्ट, जादा परताव्या देणाऱ्या फसव्या योजना, अनोळखी लिंक्सद्वारे होणारी फसवणूक अशा सायबर गुन्ह्यांची माहिती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा, आपल्या कुटुंबाला शिक्षित करण्यास आणि सुरक्षेच्या बाबत कोणत्याही समस्येसाठी 112 या आपत्कालीन हेल्पलाईनचा तसेच सायबर हेल्पलाईन नंबर 1930 याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन सहभागी होत 19,000 ते 20,000 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.